हार्दिक स्वागत करतोय। त्याच्यानंतर मी विनंती करेन देवानंदजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती करतो की आपला देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। तर आपण देखील यायचे देवानंदजी पाटील साहेब आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। हाताला इंजुरी झाली आहे तरी या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते आलेले आहेत। खऱ्या अर्थाने हे क्रिकेटवरती प्रेम, हे खऱ्या अर्थाने माजी सरपंच जितेंद्र घरत यांच्यावरती प्रेम, अजयजी म्हात्रे साहेबांवरती प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय देवानंदजी पाटील साहेब। कारण की जितेंद्र घरत साहेबांचं आणि अजय म्हात्रे यांचं आयोजन आहे म्हटल्यानंतर आपल्याला जावंच लागणार आहे। आणि त्यानंतर मी विनंती करतोय आमचे कुंडेगावचे राज पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। मी विनंती करेन आमचे कुंडे गावाचे गोड व्यक्तिमत्व राज पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। राज पाटील आपण देखील या, आपला शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। राज पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। माजी सरपंच जितेंद्रजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आमचे कुंडे गावाचे गोड व्यक्तिमत्व राज पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। माईची शाल प्रेमाचा प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी चिक अनिकेत म्हात्रे स्कोरर आमच्यापर्यंत लवकरात लवकर यायचं। अनिकेत म्हात्रे या ठिकाणी आपण पाहताय नवगर गावाचे आमचे माजी उपसरपंच हितेशजी बोड सर देखील जॉईन होत आहेत। थँक्यू सो मच आपण देखील उपस्थिती या स्पर्धेला दिली। सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला मुळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली आणि त्याचबरोबर या सरपंच चषकाच्या माध्यमातून तुमचं देखील पुन्हा एकदा आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे मात्र जॉईन होतील आमचा नवी मुंबईचा सानपाडे गावाचा रायझिंग स्टार व्हॉइस सुनील लांबोर यांचा। थँक्यू थँक्यू सो मच अनिकेत म्हात्रे आमचे गुणलेखक लवकर लवकर या। शुभम म्हात्रे महाचेतन मध्ये स्टार्ट झाली आहे। पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार आला या गोलंदाजाच्या विरोधात। अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। स्ट्रायगरिंगला बॅटर जर आपण बघितला संदेश पाटीलच्या बॅटमन आपण हा षटकार पाहिला। यावेळीचा हा पंप पूल केला, याही वेळेला उडवला, परंतु इथे मात्र खूप चांगला झेल कॅरी केला। टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर देत असताना हा गोलंदाज पहिला धक्का बॅट्समन संदेश पाटील बॅक टू द डगआउट। डीजे मास्टर पहिला धक्का इथे मात्र बसला। अर्थातच बोर्ली या टीमला बॅट्समन संदेश एक षटकार मात्र मारत बॅकफुटला आला। शुभम म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला युनिट क्रमांक 3 मध्ये ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। पाहूया ऋतिक पाटीलच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाईल। गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार होतो। अर्जुन भोईर सध्या गोलंदाजी मार्क वरती तयार झाला। अर्जुनचा हा बॉल इथे मात्र जर का आपण बघितलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला। बॅट्समन पासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर बॅटला या बॉलला जरूर स्पर्श केला परंतु धाव मिळणार नाही। या अर्थातच डॉट बॉल आला। पहा पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला परंतु त्यानंतर काय कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी या गोलंदाजानं अर्जुन भोईर। अर्जुनचा आणखीन एक तेज आणि तरार एक्सप्रेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला। टप्पा पडल्यानंतर अगदी या बॉलनं काटा बदलला आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते। 113 ते 115च्या स्पीडनं हा बॉल रिलीज केला असावा, इतका वेग या बॉलनं धारण केला। काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला। प्रतिम डिलिव्हरी अर्जुन भोईरची। अजूनही मात्र अर्जुनच्या स्पेल मधील 2 बॉल शिल्लक आहेत।
यावेळेचा हा पंप पूल केला फटका प्रतिमा बॉल चाललाय वन बाउंस सीमा पार मिळतील धावा 4 येतो आहे खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती फेरबदल आपल्याला पाहायला मिळतो. एकूण रन जर आपण पाहिल्या तर 10 आपल्याला टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. डबल डिजिट मध्ये 10 आकडा म्हणजेच क्रिकेट मधील भगवान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा 10 आकडा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतो. बोर्ले टीमच्या शेवटचा बॉल आता पहिल्या ओव्हर मधील बॉलर अर्जुन भोईर तयार होतो. अर्जुनचा हा बॉल इथे घडतय काय पंचांचा सिग्नल वाईट बॉल आणि इथे मात्र बोनस पॉइंट मिळाला. अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीमला नशिबाचा हा चौकार. एकूण धावा या बॉल वरती 5 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. मिस पाच धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. या दरम्यान मात्र पुढचा बॉल रिलीज करण्यासाठी अर्जुन भोईर आपला स्पेल मधील शेवटचा बॉल. यावेळीचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये जिथे मात्र वेगानं मात्र भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे जर का आपण बघितलं तर आता 2 धावा कंप्लीट केल्यात. बघता बघता ओव्हर नंबर मॅन्डेटरी पहिल्या पॉवर प्लेचा खेळ आता इथे संपला आणि पहिला पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 17 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्ग वरती कोणाला प्राचारण केले जाईल. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये दिव्य सुमवंशी आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून गेले 2 दिवस आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलचा लेखाजोगा त्यांच्या माध्यमातून आमच्या कानी पाडला जातो. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज झाला प्रेम चौगुले. गोलंदाजी मार्क वरती आला. पाहूया प्रेमच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा फिल्डिंग करणारा संघ. फिल्डिंग करणारा संघ अर्थातच कुंडेगाव संघ. आपण वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आणि फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं. यावेळीचा हा बॉल बॅट्समनला अगदी पाहतच राहावं लागले. बॅट्समन कडे प्रत्युत्तरच नाहीये की या बॉलला मी कशा रीतीने फेस करू. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल. या बॉलरला माहिती आहे पहिल्या ओव्हर मध्ये जास्त धावा आल्यात. आता इथून मात्र आपल्याला कमबॅक करायचं. दुसऱ्या ओव्हर मधील पहिलाच बॉल डॉट बॉल आला. यावेळीचा हा बॉल क्रिकेट मधील ब्रह्मास्त्राचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. एक परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र एकच धाव मिळणारा. एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. या बॅटरला सिंगलच्या मदतीने 18 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती एक गडच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी प्रेम चौगुले. यावेळीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लाईन चांगली आहे. अप्रतिम डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रेम या गोलंदाजाची काय गोलंदाजी करतो. पहिल्या ओव्हर मध्ये एकूण 17 धावा आल्या परंतु या ओव्हर मध्ये धावांना लगाम लावण्याचं काम त्याच्या माध्यमातून आता केले जातं. इकॉनॉमिकल बॉलिंग आतापर्यंत प्रेम चौगुलेची राहिली. पुढचा बॉल
यावेळीचा हा बॉल थोडासा मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन हा स्ट्रोक त्याला सजवायचा होता, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अर्थातच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. प्रेम चौगुले काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रेम चौगुलेची अफलातून गोलंदाजी आता या मॅच मध्ये राहिलेली आहे. अजूनही मात्र त्याच्या स्पेल मध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळीचा हाफ ट्रॅकर होता, फटका फसला, बॉल हवेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये पकडला जातो. शेल सेकंड विकेट टिकावून बॅट्समन बाद. प्रफुल्ल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून बॅटिंग केली जाईल. प्रफुल्ल पाटील कडून मात्र भरपूर अपेक्षा मोठ्या फटक्यांच्या पाहूया ते मोठे फटके येतील का. 5 ओव्हरच्या मॅच म्हणजे 50 ते 55 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटचे मात्र प्रोप्रायटर आहेत प्रफुल्ल पाटील. त्यावेळेचा हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र घडतंय का. बॅट्समनला अक्षरशः शांत ठेवला. ओव्हर नंबर बघता बघता आता 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 18 धावा. म्हणजेच या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव गोलंदाजाने खर्च केलेली आहे. अफलातून गोलंदाजी इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला प्रेम चौगुलेची पाहायला मिळाली. अप्रतिम षटक. थँक्यू डीजी. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो विकास चौगुले. हा बॉलर आपल्याला गोलंदाजीच्या रनवे वरती सध्या पाहायला मिळतो. विकास तयार झाला. 3ऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल. विकासचा पहिलाच बॉल. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा देखील प्रयत्न इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलला बॅटला ब्रश केला आणि तदनंतर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. आता स्ट्रायकिंग इन वरती बॅटर आला आहे अर्थातच प्रफुल्ल उर्फ चांबू. प्रफुल्ल तयार झाला बॅटिंग करण्यासाठी. यावेळीचा मात्र पुढचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळीचा हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु या मोमेंटला बॅट्समनला अक्षरशः शांत ठेवला. गोलंदाजी जर आपण बघितले तर चांगल्या टप्प्यावरती सध्या बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. मेंडेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या, परंतु तदनंतर फिल्डिंग करणाऱ्या जर आपण बघितलं तर कुंडेगाव टीमच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. दुसरं षटक हाताळत असताना आम्ही उल्लेख करू प्रेम चौगुलेचा एकच धाव त्याने खर्च केली. आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आला विकास चौगुले. त्यांनी सुद्धा आतापर्यंत चांगली बॉलिंग इथे मात्र दाखवलेली आहे. अजूनही मात्र त्याच्या स्पेल मधील 3 बॉलचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. यावेळीचा हा बॉल बॅट्समनला पुन्हा एकदा इथे मात्र शांत ठेवला. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी विकास नामक गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते कुंडेगाव टीमच्या बॉलरच्या माध्यमातून. यावेळीचा फटका अप्रतिम, स्ट्रोक हवेमध्ये खेळला होता.
उंची जास्त लांबी कमी या फटक्याला मिळाली आणि त्यानंतर कॅच तिथे ड्रॉप झाली काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे धाबा कंप्लीट केल्या जातात. अर्थातच फक्त आणि फक्त एकच धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती कलेक्ट केली जाईल. आता शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधील विकासच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल. यावेळीचा फटका फसला बॉल हवेत. ओ ओ इथे मात्र कॅच ड्रॉप झाले. आपला फॉलोथ्रो मध्ये या बॉलला फील करण्याचा प्रयत्न या बॉलरचा चांगला राहिला परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळालं. आता बघता बघता ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 22 धावा. शेवटचे आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान बोर्ले टीमच्या वतीनं यावेळीचा हा बॉल फटका प्रतिमा स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार मॅग्निफिशंट स्ट्रोक षटकार. टीम बॉल पुरवायचा. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र षटकाराने स्वागत केलं जातं. गोलंदाज प्रेम चौगुले या गोलंदाजाचं प्रेमच्या अगेन्स्ट मात्र हा पहिलाच बॉल वरती षटकार आला. चला मॅच बॉल आलेला. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 28 धावा 28 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही मात्र 11 बॉल शिल्लक आहे आणि 11 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळीचा हा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र ऑफसाइड दी ऑफस्टंप वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला अगदी पाहतच राहावं लागलं. इतक्या वेगाने या बॉलची पिचिंग झाली. डॉट बॉल अगदी जर का आपण बघितलं तर इथे मात्र पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आल्यानंतर दुसरा बॉल डॉट बॉल रिलीज केला. ही तर एक मोठ्या गोलंदाजाची खासियत असते. यावेळीचा हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न त्या झोन मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि आता 2 धावांवरती या बॅटरला इथून संतुष्ट राहावं लागेल. धावा जोडल्या जात आहे. सुरुवातीला थोडासा या टीमचा संघर्ष राहिला परंतु आता मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. जय हनुमान बोर्ले टीमच्या माध्यमातून खास करून उल्लेख करू बॅट्समन प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून आता मोठे फटके येतात. आणखी मोठ्या फटक्यांची गरज आहे. पाहूया अजून मोठे स्ट्रोक मोठी ब्लास्ट या मॅच मध्ये पाहायला मिळतील का. पुढचा बॉल यावेळीचा फटका भरपूर हवेत खेळला. इथे मात्र खूप चांगला शेल कॅरी केला. बॉड कॅच आतापर्यंतची या मॅच मधील सर्वाधिक सुंदर शेल तिथे मात्र पकडली आहे. अर्थातच मिलिंद पाटील हा क्षेत्ररक्षक या बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धक्का क्रमांक 3 बॅट्समन प्रफुल्ल पाटील बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. आतापर्यंत या मॅच मधील दुसरी झेल पकडली या मिलिंद पाटील या क्षेत्ररक्षकानं. नवीन खेळाडू युनियन क्रमांक 5 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बघूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीनं बॅटिंग केली जाईल. गोलंदाज तयार होतो. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल. आता हा बॉल इथे कशा रीतीने रिलीज केला जाईल. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला आणि गतीने या बॉलला या बॅटरला इथून मात्र बीट केला. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी विकेट किपरच्या उजळीमध्ये जाऊन विसावला आणि डॉट बॉल. आता पुढचा बॉल इथून कशा रीतीने रिलीज केला जाईल. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल. आता ओव्हर नंबर बघता बघता 4चा देखील खेळ इथे संपलाय आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 3-0 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 30 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही मात्र 6 बॉल येणं बाकी आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. मास्टर आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि हे 6 बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वर आणलं जातं. नटराज मडवी सध्या गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 5 मध्ये डेथ ओव्हर मध्ये स्लॉगिंगचं षटक सध्या हाताळण्यासाठी नटराज आला. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा बॉल नटराज. गोलंदाज नटराज इथून मात्र तयार होतो. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून बॉलिंग केली जाईल. शेवटचं षटक धावफलकावरती 30 धावा. नटराजचा हा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फटका अप्रतिम आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावत आला आणि इथे मात्र एक सिंगल प्राप्त झालेली आहे. एकाच धावेवरती आता इथून शांत राहावं लागेल बॅटिंग करणाऱ्या बोर्ले टीमच्या बॅटरला. आता स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघतोय भूषण पाटील. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. 31 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. इथे मात्र रनअप मध्ये वेत्री आपल्याला पाहायला मिळतो. भूषण पाटील म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. परंतु आता हा भूषण काय करणार आहे बोर्ले टीमचा. इथे फुलटॉस बॉल मिस होतो. फुलटॉसला फुल टोल करता आलं नाहीये. या बॉलला जर आपण बघितलं तर गोलंदाजाला साथ दिली आहे. कारण फुलटॉस बॉल दुर्भाग्य म्हणावं लागेल बॅटरचं. कारण फुलटॉस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडता आला नाहीये. डॉट बॉल आला. वेग भरपूर होता. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार नटराज. नटराजचा हा बॉल वेग प्रचंड. 1 हँडेड स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय. अतिघाई संकटांनी लालच बुरी बात आहे. बॅट्समन धावचीच्या रूपाने बाद.
थँक्यू रिजिम. टीमच्या स्कोरबोर्ड वरती 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पाहूया शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. आता हे 3 बॉल इथून कशा रीतीने रिलीज केले जातील. बॉल तयार. यावेळचा नटराजचा हा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू आपण पाहिला आणि या बॉलवरती देखील फक्त आणि फक्त सिंगल प्राप्त करता आली आहे या बॅटरला. एका धावेच्या मदतीने 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आज जर आपण बघितलं तर या मैदानावरती षटकार कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. गेले 2 दिवस षटकारांचा पाऊस पडत होता, परंतु आज मात्र षटकार चौकार कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण गोलंदाजाला ही खेळपट्टी आजच्या दिवसामध्ये चांगली पोषक ठरताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉल तयार. नटराजचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला होता आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट झालेली आहे. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. धावा आपण बघतोय. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान बोर्डले टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो या पहिल्या इनिंग मधील. आता शेवटचा बॉल. यावेळीचा फटका अप्रतिम आहे. तिथे मात्र डीप मिड विकेट रिजन मधून भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक धावत आला आणि इथून का जर आपण बघितलं तर दुसरी धाव घेत असताना बॅट्समन रनआउटच्या रूपाने बाद झाला. एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 34 धावा आणि 35 धावांचं आता लक्ष्य विजयासाठी. कुंडेगाव या टीमला आता 30 बॉल मध्ये 35 धावा इथून कंप्लीट करायच्या आहेत. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही विनंती करतोय. सातराटी आणि त्यांच्या अगेन्स्ट खंडोबा जासई हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमची कॅप्टन 0 मिनिटांमध्ये टॉस का बॉक्स कक्षामध्ये दाखल व्हायचं. तिथे मात्र टॉस का बॉक्स कक्षामध्ये जॉईन होतील नवी मुंबईचे एक उत्तम समालोचक रोहितजी भोपी सरांना आपण ऐकू शकाल. चला टॉस केला जाईल. सातराटी आणि त्यांच्या विरोधामध्ये खंडोबा जासई. 2 टीम्स मध्ये टॉस केला जाईल. नूर 11 पांदिवे संघ हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय, कारण की पहिल्या फेरीमध्ये त्यांचा हाय स्कोर होता आणि मोठी धावसंख्या त्यांनी उभी केली होती आणि त्या संघाला मात्र बाय मिळालेली आहे. नूर 11 पांदिवे संघ आणि नेक्स्ट मॅच होईल सातराटी त्यांच्या विरोधामध्ये खंडोबा जासई. ती मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे. तर 2 टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतोय लगेचच टॉस का बॉस या मंचावरती यायचं. सातराटी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर खंडोबा जासई या टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण लगेचच यायचं आहे, कारण की सातराटी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जुडलेले आहेत. खंडोबा जासई या टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील परिवर्तन होईल. याच गावचा आवाज तुमच्या समोर असणार आहे. अर्थातच शंतनू याचा आवाज तुम्ही ऐकणार आहात नेक्स्ट इनिंग मध्ये. मुळीखंड गावाचा हा रायझिंग स्टार समालोचक. खऱ्या अर्थाने खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला ऐकायला मिळालं. प्रथमतः त्याचा आवाज आम्ही ऐकला आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या वाणीतून आम्हाला ऐकायला मिळालं. नेक्स्ट मॅच इनिंग मध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तर खंडोबा जासई टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतोय आलेच. चला या टॉस करून घेऊयात आपण लगेचच. सातराटी आणि खंडोबा जासई. चला 2 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. कॅप्टन यावरती टॉस करून घेऊयात लगेच. चला जीवित दादा म्हात्रे खऱ्या अर्थाने आपल्या उरण आणि मुळेखंड गावाची शान त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खूप मोठे खेळाडू आहेत. नजीमुल्ला ट्रॉफी त्या विनिंग टीमचे मात्र खेळाडू होते. त्यानंतर आम्ही पाहिलं रतनबुवा स्पर्धेमध्ये प्रवीण 11 खारघर
ज्या टीमने मात्र चॅम्पियनशिप पटकावली होती रतनभाऊ स्पर्धेमध्ये त्याही संघामध्ये आम्ही जीवित माती यांना पाहिलं होतं. तर खंडोबा जासी टीमचे कॅप्टन आपण या. ओके आले. अलंकार दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. खंडोबा जासी टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतात. 3 ओव्हरची मॅच असेल. सेकंड राऊंड. सातरटी त्यांच्या विरोधामध्ये खंडोबा जासी. दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस केला जाईल अलंकार दादा यांच्या शुभ हस्ते. हेड इज अ कॉल आणि टेल टॉस जिंकलाय खंडोबा जासी या टीमने. 3 ओव्हरची मॅच असेल कॅप्टन. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत इन ऍक्शन सातरटी त्यांच्या विरोधामध्ये खंडोबा जासी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद रोहितजी बोपी सर. जाऊयात मैदानावरती. जिथे मात्र आलेल्या सर्व खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं मी समालोचक शंतनू चव्हाण शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या बदलावरती. जिथे मात्र माजी सरपंच जितेंद्र खरात व सरपंच अजय म्हात्रे चषक 2024 ची ही भव्य दिवस रजनी क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते आणि ज्यामध्ये आजचा दिवस अर्थातच तिसरा दिवस त्यातली शेवटची मॅच तुमच्या भेटी झाली आहे. हनुमान बोरले त्यांच्या विरुद्धामध्ये कुंडे गाव ही मॅच तुमच्या भेटी झाली आहे. पहिला बॉल. यावेळचा चेंडू अर्थातच स्लोवर फुल टॉस पाहायला मिळाला. त्याच्यावरती केला आक्रमण. चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. डीजे ठोक. चौकार आलाय. इथे मात्र सुरेख बॉर्डर पाहायला मिळाले आहे. 4 धावा जोडल्या जातील. विजयासाठी धावा करायच्या 30 मध्ये 35 धावा. पुढचा बॉल. यावेळच्या बॉल वरती मोठा फटका मारायचा होता. तिथे मात्र चेंडू वाढवला जातो फेकला जातोय. तत्पूर्वी दुसरा बॉल निर्धावाला. ही स्पर्धा आपण पाहतोय रजनी क्रिकेटची स्पर्धा. गुलाबी थंडी आणि त्यामध्ये चालू असलेली मॅच ही तुमच्या भेटीत जरूर पाहायला मिळते. एका बाजूला हनुमान बोरले त्यांच्या विरुद्धामध्ये कुंडे गाव अशी मॅच पाहायला मिळते. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी केली बोरले टीमनं. 30 चेंडूंचा खेळ खेळला. 34 धावा उभारल्या. 35चं टार्गेट ठेवला. पाव्यात त्या धावा चेस केल्या जातील की ते मात्र त्या धावा रोखल्या जातील. पुढचा बॉल. यावेळच्या बॉल वरती पुन्हा एकदा चौकार लगावला. यावेळेस तिथे मात्र बॅट्समनचं नाव आहे अविनाश. वेलकम बाउंड्री फॉर अविनाश. कमॉन डीजे. यावेळच्या बॉल वरती आता मात्र सुंदर फटका लगावला जातो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षकाचं नाव जरूर अक्षय हे पाहायला मिळेल. तिथे मात्र झाले मिसफील्ड. या चेंडूवरती इथे मात्र 2 धावा आल्यात. जिथे मात्र कमी धावा आहेत आणि तिथे मात्र गशाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. 2 धावा आल्यात. चेंडू संपले 4 धावा. धावफलकावरती 10 पाहायला मिळतात. सुंदर फलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो. फलंदाजी करताना स्ट्राईक एंड वरती अविनाश पाटील यांना पाहतोय. त्यानंतर त्यांना साथ देतात फलंदाज मिलिंद पाटील. पुढचा बॉल. यावेळच्या बॉल वरती पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. चेंडू इथे मात्र जरूर अडवला जातोय फेकला जातोय. तत्पूर्वी 2 धावा आल्यात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. तितकं सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस 2 धावा आल्यात. धावा तब्बल 12 पाहायला मिळतात. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची आवश्यकता असते आणि त्या धावा येताना पाहायला मिळतात. ही स्पर्धा आपण पाहतोय रजनी क्रिकेटची स्पर्धा. त्यामध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या कव्हरअप केली जाते. रोजच्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो चालू असलेली मॅच बोरले विपक्ष कुंडेगाव. यावेळचा बॉल आता मात्र पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला
त्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्क आला नाहीये. बघता बघता षटक क्रमांक पहिलं संपलंय. 12 धावा धाव फलकावरती. जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे, ऐकूया सुमधुर संगीत. आयोजक या नात्याने रवीजी मांडेलकर आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचा. रवी मांडेलकर आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचा. इथे मात्र बघता बघता पहिलं षटक संपला. 12 धावा धाव फलकावरती. आता मात्र येणारे 24 बॉल पाहायला मिळतील. पाहूयात कशा प्रकारचा खेळ इथे मात्र केला जाईल. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतोय. 24 मध्ये धावा करायचे, आता मात्र 23. 24 बॉल 23 ची आवश्यकता. सामना कुठेतरी मात्र आता कमबॅक करताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा संघ अर्थातच कुंडेगाव हा संघ पाहायला मिळतोय. यानंतरची होणारी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला सातराटी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण खंडोबा जासई, या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळेल. तत्पूर्वी या मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूयात. पहिला बॉल, या वेळचा बॉल वरती सन्मानपूर्वक खेळून काढला जातोय. एक धाव आली आहे. एका धावेने 13 धावा धाव पटलावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉल वरती आता मात्र सिंगल धाव आली आहे. जिथे मात्र फलंदाज स्ट्राईक एंड वरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता मिलिंद पाटील पाहायला मिळाले. त्यांना माहिती आहे इथे मात्र आपल्या फलंदाज अविनाश यांना स्ट्राईक देणं आवश्यकतेचे असेल आणि तोच काम करताना पाहायला मिळतात. फलंदाज अविनाश पाटील यांना माहिती आहे कोणत्या चेंडूची वाट पाहायची आहे आणि कोणत्या चेंडूची वाट लावायची आहे. तशाच प्रकारचा खेळ मैदानावरती केला जातो आहे. या वेळचा बॉल आता मात्र स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतो. धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि तुम्हाला निर्धाव. 2 बॉल संपलेत. आता मात्र 13 धावा या धावपटलावरती पाहायला मिळतात. अशा दिवसामध्ये आपण क्वालिफाईड पंच पाहतोय. एका बाजूला शेवे गावाला बिलॉंग करणारे राजेंद्र घरत सर पाहायला मिळतात. त्यानंतर पुन्हा एकदा शेवे गावाला बिलॉंग करणारे इथे मात्र मुकेश म्हात्रे सर पाहायला मिळतात. त्यानंतर मुलेगण गावाला बिलॉंग करणारे अर्थातच सुरेश दादा म्हात्रे हे पंच पाहायला मिळतात. पंच पॅनल देखील सज्ज झालेत. पुढचा बॉल, या वेळच्या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाही आहे. निर्धावाला समालोचनाच्या भूमिकेमध्ये जर का बघितला तर अर्थातच नेरुल विभागातले आपण समालोचक पाहतोय. अर्थातच रोहितजी भोपी सर यांना देखील आपण ऐकलात. त्यानंतर गेले 2 दिवस देखील ज्यांचा आवाज आपण ऐकतोय असे सानपाडा गावाला बिलॉंग करणारे सुनीलजी लांबोर सर यांना देखील पाठवा. त्यानंतरचा हा बॉल इथे मात्र निर्धावला. 2 चेंडू संपलेत. धाव पटलावरती धावा. 4 बॉल संपलेत. 4 बॉल मध्ये 3 चेंडू आलेत निर्धाव. 1 बॉल वरती आले सिंगल. त्यानंतर धावा पाहायला मिळतात 13 धावा. सुंदर षटक पाहायला मिळतोय. ज्या गोल्डन षटकाची आवश्यकता होती तो गोल्डन षटक मैदानावरती पडला जातोय. पुढचा बॉल यावेळी टाकला जाईल. 5वा बॉल, यावेळचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव आली आहे. एका धावेनं धाव पटलावरती 14 धावा पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटनं मोठ्या मोठ्या खेळाडूंना जिथे मात्र अखादी देशामध्ये जाऊन पोहोचवला असा टेनिस क्रिकेट पाहायला मिळतोय. ही स्पर्धा आपण जरूर पाहतोय. 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. जिथे मात्र मॅच मैदानावरती तुमच्या भेटीस आली आहे. एका बाजूला बोरले त्यांच्या विरुद्धामध्ये कुंडेगाव अशी मॅच ही जरूर तुमच्या भेटीस आली आहे. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळच्या बॉलवरती बॅटची कडा आणि इथे मात्र निसटला जातोय झेल. बघता बघता 12 बॉल संपलेत. धावा धाव फलकावरती 14 पाहायला मिळतात. आता मात्र जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे, ऐकू एक सुमधुर संगीत.
इथं आपण पाहतोय 12 बॉल संपलेत. धाव फलकावरती 14 पाहायला मिळतात. विजयासाठी लक्ष भेदू आहेत. 18 बॉल 21 करायचे आहेत. मागचं षटक अर्थातच गोल्डन षटक पाहायला मिळालं, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 बॉल मध्ये आल्या 2 धावा. यावेळचा बॉल आता मात्र पंचांचे दोन्ही यात समांतर पाहायला मिळतील. अतिरिक्त धाव ही धाव पटलावरती जोडली जाईल. धाव फलकावरती आपण पाहतोय 15 धावा ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहतोय प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1 लाख रुपये व आकर्षक चमचमाती ट्रॉफी पाहायला मिळते आहे. तदनंतर तृतीय क्रमांक अर्थातच 50,000 व आकर्षक चषक पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल आता मात्र सुरेख फटका खेळून काढला, त्या बॉलवरती आलेली एकेरी धाव. तदनंतर आपण पाहतोय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी असलेले 25,000 व आकर्षक चषक आपण पाहतोय. तदनंतर मॅन ऑफ दी सिरीज साठी असलेली एक बायसिकल पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी आपण कूलर पाहतोय. तदनंतर मॅच वरती कॉन्सन्ट्रेट करूयात, जिथे मात्र मॅच पाहायला मिळते. यावेळच्या चेंडूवरती आलाय फटका मोठा, धावा मिळतील यावेळी 6-6-6. कमांड डीजे मास्टर. आता मात्र या चेंडूवरती मोठा फटका आला. धाव फलकावरती तब्बल 22 धावा ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. यावेळच्या चेंडूवरती पहा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. एका बाजूने फटकेबाजी, तदनंतर दुसऱ्या बाजूने इथे मात्र सुरेखरित्या खेळ केला जातो. फलंदाज इथे मात्र ज्याच्या बॅटमधून षटकार आला त्याचं नाव आहे मिलिंद पाटील. ज्यांना माहिती आहे कोणत्या चेंडूची वाट पाहायची आहे, कोणत्या चेंडूची वाट लावायची आहे. जो षटकार आला त्या चेंडूवरती वाट लावली, तदनंतर आलेल्या बॉलवरती एकेरी धावली आहे. एका धावेने धावफलक 23 वरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल. या वेळचा बॉल आता मात्र तेज तर्रार पाहायला मिळतो. फलंदाजाच्या चारी मुंड्या चीट केल्या जात आहेत. निर्धावला. आता मात्र चेंडू संपले जातील. आतापर्यंत मैदानातून 4 धावा धाव फलकावरती 23 रन ऑन स्कोर बोर्ड. अजूनही विजयासाठी 12 करायचे आहेत. 14 मध्ये 12 बनवायचे आहेत. यावेळी पुढचा बॉल टाकला जातोय. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका सजवला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन मिसावला. या बॉलवरती एक धाव येईल. आता मात्र शेवटचा बॉल या षटकातील येणं बाकी आहे. पाहूया शेवटच्या बॉलवरती काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल. माजी सरपंच जितेंद्र गडद व सरपंच अजय म्हात्रे यांच्या माध्यमातून भरवली गेलेली ही रजनी क्रिकेट ची स्पर्धा पाहतोय. त्यावेळच्या चेंडूवरती आता मात्र सुरेखरित्या चेंडूला खेळून काढला जातो आणि या चेंडूवरती देखील एक धावली आहे. बघता बघता षटक क्रमांक मैदानावरतून संपुष्ट ठरलेले 3 धावा धाव फलकावरती 25. विजयासाठी 12 बॉल 10 जावेद मास्टर यांच्याकडे. दोन्ही टीमचे 12th मॅन.
आता मात्र विजयासाठी 12 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलात तर जिथे मात्र विजयासाठी 12 मध्ये 4 ची आवश्यकता असताना अनुज घरजच्या माध्यमातून मेडन षटक पाहायला मिळाला होता. तसं इथे मात्र या सामन्यामध्ये एखादा गोल्डन षटक आला तर मात्र मॅच वरती पकड निर्माण केली जाईल. यावेळचा बॉल आता मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत तर लागली आहे. चेंडूने इथे मात्र शर्यत जिंकली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार कमांडीजे. आता मात्र विजयासाठी 6 ची आवश्यकता असताना इथे मात्र फलंदाज होईल बॅक टू दी पवेलियन कमॉन डीजे. नवीन फलंदाज मैदानावरती निमेश पाटील सज्ज झालाय. 10 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता. जिथे मात्र फलंदाज आता मात्र बाद झालाय. अर्थातच मिलिंद पाटील सुंदर खेळच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यांना मात्र आता मैदान सोडावं लागलाय. 10 बॉल 6 ची आवश्यकता. 10 मध्ये 6 करायचे आहेत. मॅच काय सण नाही या 6 धावा कशा प्रकारे कंप्लीट केल्या जातील की ते मात्र त्या धावा रोखल्या जातील पाहूयात. गोलंदाजच्या मार्क वरती गोलंदाज सोमनाथ पाटील यांना पाहू शकाल. पुढचा बॉल या बॉल वरती मात्र सुंदर फटका लगावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आलेली ही एक धाव. 9 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. पाहूयात कशा प्रकारे या 5 धावा केल्या जातील. 9 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. पाहूयात इथे मात्र महेंद्र सिंग धोनी स्टाईलने इथे मात्र सामना फिनिश केला जाईल की ते मात्र हलवार पद्धतीनं या सामन्याला इथे मात्र आपल्या खिशामध्ये टाकला जाईल. मॅच पाहायला मिळतोय कुंडेगाव त्यांच्या विरोधामध्ये बोरले या टीमच्या माध्यमातून पुढचा बॉल टाकला जातोय. यावेळच्या चेंडूवरती पहा काय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. जे फलंदाज आता मात्र आपण पाहतोय अविनाश पाटील यांना मागच्या षटकामध्ये पाहिला तर एक मोठा फटका मारल्यानंतरच काय फलंदाजी पाहायला मिळाली. जिथे मात्र मोठ्या फटकांची आवश्यकता नाहीये ते फटके इथे मात्र त्यांच्या बॅटमधून येत नाहीयेत. या चेंडूवरती मोठे फटके मारायचे त्या चेंडूवरती मोठे फटके येत आहेत. काय क्रिकेट पाहायला मिळतोय. जिथे मात्र आता मात्र विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता. यावेळचा बॉल आता मात्र तेज स्तरावर आलाय. चेंडू बघता बघता आता मात्र 5वा संपलाय आणि धाव फलकावरती 31 पाहायला मिळतात. 7 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. पाहूयात आता मात्र या चेंडूवरती मॅच फिनिश केली जाईल की ते मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतील. 7 बॉल 4 ची आवश्यकता. या वेळच्या बॉल वरती आता मात्र लेग बिग फोरची मागणी केली गेली आहे आणि फलंदाज यावेळी होईल बॅक टू दी पवेलियन. 6 बॉल 4 ची आवश्यकता. कमांड डीजे. सहा बॉल 4. मागची मॅच देखील आपण पाहिले
जिथे मात्र 12 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता होती तिथे मात्र मैदान षटक आला होता. आता मात्र 12 मध्ये 10 करायच्या होत्या तिथे मात्र 6 मध्ये 6 खर्च केल्यात. 6 बॉल मध्ये 4 करायच्यात. मागच्या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती चौकार लगावला होता आणि मॅच फिनिश केली होती डाऊन नगर संघाच्या फलंदाजांनी. परत आता मात्र 6 मध्ये 4 करायच्यात. कशा प्रकारचा खेळ मैदानावरती केला जाईल. 6 बॉल 4 ची आवश्यकता असताना इथे मात्र गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज संदेश पाटील यांना प्राचारित केलं गेलाय. 6 बॉल मध्ये 4 डिफेन्स करायचे आहेत की ते मात्र त्या धावांचा पाठलाग सुरेखरित्या कशा प्रकारे केला जाईल. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र फटका इथे मात्र डाव अंगलटी आला. 5 बॉल 4 ची आवश्यकता आहे. इथे मात्र जरूर फलंदाज आपण पाहतोय अविनाश पाटील यांना मोठा फटका मारून सामना फिनिश करायचा. एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजांना निर्धाव चेंडू टाकायचे. पुढचा बॉल या वेळचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव आलाय. पुन्हा एकदा निर्धाव आलाय. 4 बॉल 4 करायच्यात. कोणत्या संघाच्या बाजूने मॅच झुकणार. एका बाजूला जय हनुमान बोर्डे त्यांच्या विरोधामध्ये डाऊन इथे मात्र आपण पाहतोय कुंडेगाव या दोन टीम दरम्यान मॅच. 4 बॉल 4 ची आवश्यकता. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाज पाहू शकाल ते म्हणजे संदेश पाटील यांना. 2 बॉल तर निर्धाव आलेत. जर का अजून 1 ते 2 निर्धाव आले तर मॅच वरती मजा येईल. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका आला आणि इथे मात्र चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि इथे मात्र मॅच जिंकल्या कुंडेगाव टीमनं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचा हार्दिक असा आभार. टॉस जिंकला इथे मात्र जास्त टीमनं. चला आपला काय डिसिजन असेल तो आपण कळवायचा आणि मैदानावरती जायचा. आता मात्र आवाजामध्ये बदलाव करूयात. कॉम्बॉक्स मध्ये आवाज असेल इथे मात्र रोहितजी सरांचा. धन्यवाद.